नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आतापर्यंत आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा बॉल्स, आपण साबुदाण्याचे बरेच प्रकार बनवलेले आहेत. शिवाय उपवासाचे वरीच्या तांदळाचे डोसे, बटाट्याची भाजी, असे बरेच प्रकार बनवलेले आहेत. त्यातल्या त्यात आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचा चिवडा. आणि त्याच्यासाठी मी हा मोठा साबुदाणा घेतलेला आहे, जो मार्केटमध्ये स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. चिवड्यासाठी मोठा साबुदाणा तो मी 200 ग्रॅम घेतलेला आहे. बाकी शेंगदाणे मी 50 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि मनुका, काजू आणि खोबऱ्याची काप हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत. कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी. इथे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी पिठी साखर आपण वापरणार आहोत. आणि इथे मी तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी. आधी आपण तेल कढईमध्ये गरम करू. तेल आपण छान गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साबुदाणा तळून घेणार आहोत. थोडा थोडा साबुदाणा टाकून तळून घ्यायचे. साबुदाणा तळून झाला की व्यवस्थित वर येतो. आणि हे आपण आता छान असं टिश्यू पेपरवर काढून घेऊया. मस्त फुललंय. अशाच पद्धतीने आपण हे सर्व साबुदाणे तळून घेणार आहोत. साबुदाणा आपला छान तळून झालेला आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत आणि छान असे ब्राऊन करून घेणार आहोत. आपला शेंगदाणा पण छान तळून झालेला आहे. साबुदाणे, शेंगदाणे हे सर्व प्रकार आपण मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं चांगले तळून घेणार आहोत. छान भाजून झालेत. सर्व काढून घेऊया. आणि आपले छान भाजून झालेले आहेत. आता आपण खोबरं भाजून घेऊया. साधारण ब्राऊन करून घ्यायचे. आपण मंद आचेवरच गरम तेलामध्ये भाजतोय. चांगले कुरकुरीत करून घ्यायचे. छान ब्राऊन झालेत. आपण आता काढून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये काजू टाकूया. आपण ड्रायफ्रूट्स आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण वापरणार आहोत. ते सुद्धा साधारण कुरकुरीत होईपर्यंत, थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तळून काढा. छान. आता आपण ही दोन्ही कलरची मनुका, काळी आणि सफेद, तळून घेऊया. मनुका लगेचच काढायचे आहेत, फार तळायचे नाही आहे. सर्व काढून. तेल आपलं छान गरमच आहे. त्याच्यामध्ये मी आता ही मिरची आणि कढीपत्ता सुद्धा तळून घेते.
मी गॅस बंद करते आणि छान असं तळून घेऊया. आणि सर्व आता आपण थंड करून घेऊया. जरा काढून घेते. आपण आता हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान असं मिक्स करूया. मी याच्यामध्ये काढून घेते. आपला कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत झालेला आहे. असं मिक्स करून घेतलेलं आहे चिवडा सर्व. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे म्हणजेच मी छोटा 1 चमच अशी पिठी साखर घालते. छान आपण असं मिक्स करून घेऊया. असं आपण मिक्स करून घेऊया. आपला उपवासाचा साबुदाण्याचा फराळी चिवडा तयार आहे.